सॉफ्टवेअर इंजिनियर इस्तर अनुसया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा निकाल सुनावला. इस्तर अनुसया यांच्या हत्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टात या निकालाला आव्हान दिलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने मुंबईत हायकोर्टाचा निकाल रद्दबातल करत दोषी चंद्रभान सानप याची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवाद त्रुटी आढळल्याने सुप्रीम कोर्टाने सानपची सुटका केली. मुंबईतील विशेष महिला न्यायालयाने चंद्रभान सानपला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याचबरोबर कलम 376A अंतर्गत जन्मठेप आणि इतर कलमांतराखाली 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर दोषीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. इस्तर अनुया हत्या प्रकरणात पोलिसांनी 342 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये एकूण 42 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. पोलिसांकडे मुख्य आरोपी चंद्रभान सानप विरोधात ठोस पुरावे होते. विशेषतः तपासादरम्यान मिळालेल्या DNA पुराव्याने सानपला शिक्षा ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात 7 साक्षीदारांची साक्ष निर्णायक ठरली, ज्यांनी घटनेच्या दिवशी सानपला इस्तरसोबत लोकमान्य टिळक टर्मिनसच्या बाहेर जाताना पाहिलं होतं. ओळख परेड दरम्यान या साक्षीदारांनी सानपची ओळख पटवली होती. इस्तर आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम भागातील रहिवासी होता आणि मुंबईतील TCS कार्यालयात काम करत होते. ख्रिसमसच्या निमित्ताने ती कुटुंबासोबत आंध्र प्रदेशला गेली होती. 5 जानेवारी 2014 रोजी इस्तर मुंबईला परतली, पण लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. 16 जानेवारीला तिच्या कुटुंबियांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे इस्तरचा मृतदेह कांजूरमार्ग परिसरात कुजलेल्या अवस्थेत शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशनवरील CCTV फुटेजच्या आधारे 2 फेब्रुवारीला चंद्रभान सानपला अटक करण्यात आली होती. चौकशीत सानपने कबूल केले की इस्तरला घरी सोडवण्याच्या बहाण्याने तो तिला निर्जन स्थळी घेऊन गेला आणि लुटीच्या उद्देशाने तिची हत्या केली. हे प्रकरण रे अरेस्ट ऑफ रेअर असल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने चंद्रभान सानपच्या फाशीच्या शिक्षेला मान्यता दिली. आरोपीवर हत्या कलम 302, बलात्कार कलम 376A आणि इतर कलमांखाली शिक्षा ठोठावली होती. आरोपी इस्तरला घरी सोडवण्याच्या बहाण्याने त्याने तिला फसवलं होतं. निर्जन ठिकाणी नेऊन तिचा बलात्कार केला आणि तिची हत्या करून सामान लुटलं. DNA पुरावे आणि 7 साक्षीदारांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरली. 542 पानांचे आरोपपत्र दाखल करत 42 साक्षीदारांची चौकशी केली. स्थानकाच्या CCTV फुटेजमुळे आरोपीची ओळख पटली. 2 फेब्रुवारी 2014 रोजी सानपला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने सानपला या घटनेचा कोणताही पश्चाताप नसल्याचे सांगितले. समाजासाठी धोका ठरणाऱ्या आरोपीसाठी सुधारण्याची शक्यता नाही, म्हणून त्याला फाशीची शिक्षा योग्य ठरवली आहे. 28 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून सानपची निर्दोष मुक्तता करण्यात आली.